नमस्कार, मी नितीन. आपण पाहत आहात वायझर इंडिया टीव्ही आणि आता पाहूया आजची महत्त्वाची बातमी. छत्रपती शिवरायांच्या वंशजाला कूटनीतीनं बदनाम करणाऱ्यांचा प्रयत्न हाणून पाडा, असं आवाहन राजमाता छत्रपती कल्पनाराजे भोसले यांनी केलं. सातारा लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रचारानिमित्त आयोजित भव्य महिला स्नेह मेळाव्यात त्या बोलत होत्या. यावेळी श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, कराडचे उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, गटनेते राजेंद्रसिंह यादव, माजी नगराध्यक्षा शारदाताई जाधव, सौ संगीता देसाई, सौ उमा हिंगमेरे, ॲडव्होकेट विद्याराणी साळुंके, सौ सुषमा लोखंडे, सौ स्मिता हुलवान यांची उपस्थिती होती. या मेळाव्यात बोलताना राजमाता छत्रपती कल्पनाराजे भोसले म्हणाल्या, ही क्रेज कोणी विकत घेऊ शकत नाही आणि माझ्यावर प्रेम कर म्हणून कोणी करू शकत नाही. ते मिळवावं लागतं आणि उदयनराजेंनी ते मिळवलेलं आहे. विशेष म्हणजे त्यांनी कधीही आपल्या घराण्याचा, शिवाजी महाराजांच्या नावाचा कधी भांडवल केलं नाही. परंतु आज या निवडणुकीच्या रिंगणात जे जे उतरलेले आहेत आणि जे प्रचार करतात, मग ते आपल्या वडिलांचा संदर्भ देतील, कोणी आपल्या आजोबांचा संदर्भ देतील, कोणी शिवाजी महाराजांच्या नावाने आपली पार्टी चालवतील. ह्याची गरज काय आहे? शिवाजी महाराज हे तर युगपुरुष आहेत, ते सर्वांचेच आहेत, पण त्यांच्या नावाचं भांडवल केलेलं आम्हाला चालणार नाही. आम्ही खपूनही घेणार नाही आणि मग आमची जनताही खपून घेणार नाही. सगळ्यांना त्यांची त्यांची जागा दाखवल्याशिवाय जनता राहणार नाही. उदयनराजेंना मी हरवणार असे हे विरोधक जे वर्णन करतात, हे दिवा स्वप्न पाहिल्यासारखं आहे. अजून तरी कोण जन्मलेलं नाही उदयनराजेंना हरवणार. कारण की त्यांची उंची, कामाची पद्धत, लोकांच्या हृदयाच्या सिंहासनावर जे विराजमान झालेले उदयनराजे, त्यांचं स्थान हे एवढं भक्कम आहे की डोळे झाकून त्यांचा दैदिप्यमान हा विजय निश्चितच आहे. आणि प्रत्येक वेळेस उदयनराजेंनी आपलं रेकॉर्ड ब्रेक केलेलं आहे वोटिंगचं. आणि आता देखील 4 लाखाच्या वर नाही आले उदयनराजे तर मला सांगा. त्यांची जी रॅली होती ना, फॉर्म भरायला जाताना कोण एवढे लाखोच्या संख्येने येतात ह्या भरून ना, हे कसलं प्रतीक आहे? त्यावेळेसच निर्णय झाला की ही त्यांची रॅली नसून ही विजयची मिरवणूक आहे. आणि हे शाणे म्हणतात मी त्यांना हरवणार. दुसरे शाणे म्हणतात जे शिक्षक काय ते ह्याच्यातनं निवडून आलेले आहेत, त्यावेळेस उदयनराजेंनी त्यांना मदत केली. ते म्हणतात आता उदयनराजेंचा पराभव झाला की ते देश सोडून निघून जाणार. उदयनराजे काय देशद्रोही वाटले का तुम्हाला? देश आणि सातारा तर तुम्हाला सोडून जावं लागेल. याद राखा, अशा खालच्या पद्धतीवर आलात, खालच्या लेवलला जर तुम्ही आलात तर ह्या सगळ्यांचे, दोघांचे हाडं जनता नरम करेल. नवे नवे जनता तर आहेत, पण माझ्या महिला त्यांना सोडणार नाही. कुठल्या धुंदीत बोलताय तुम्ही? तुम्ही काय केलं, काय करणार आहात हे बोला ना. म्हणा उदयनराजेंना 10 वर्षात कोणी बघितलंच नाही, पुण्यात राहतात म्हणून ही गर्दी. त्यांनी काम केलं नाही आणि त्यांना पाहिलं नाही म्हणून ती रॅली मध्ये लाखोच्या संख्येने
हजर राहिले. काय तर बोलायचं, उदाहरणार्थ काय चीज आहेत हे त्यांना माहीत आहे. आणि उगीच ते कमिटमेंट म्हणत नाही. कोणी म्हणू नये की काय बरं आता सटकली. अहो सटकली ती जनतेची सटकलेली आहे. तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय तर जनता राहणार नाही. हा माझा इशारा आहे सगळ्यांना. जे म्हणतात ना देश सोडून जाणार त्यांना पण आहे, त्या उमेदवाराला पण आहे. अहो मिशीत एवढी ताकद असती, कर्तृत्व त्या मिशीत लपलेलं असतं तर सगळ्यांनी हात धरला मिशा वाढवलेल्या असतात. असं नाहीये. ते रक्तामध्ये भिनलेलं असावं लागतं, त्या अंगामध्ये असावं लागतं. जे उदयनराजेंमध्ये आहे नुसते छत्रपती म्हणून ते वावरत नाही, तर तो जन्माने राजाच आहे. कर्तृत्वाने तो राजा आहे, गुणाने तो राजा आहे. आणि जनतेच्या हृदय रूपी सिंहासनावर विराजमान झालेला तो राजा आहे. त्याची कोणी तुलना आणि सर केली ते याद राखा. जनता तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. यावेळी श्रीमंत छत्रपती दमयंतीराजे भोसले यांनी आपल्या भाषणातून उदयनराजे भोसले यांना निवडून देण्याचं आवाहन केलं. उदयनराजे भोसले थे शिवाजी महाराज के वंशज हैं, पण ये कभी उन्होंने उदयनराजे ने स्वतःची तोंडाने कधी सांगितलं नाही की मी कुठल्या परिवार से आहे, कि कौन से मैं परिवार से हूँ. उन्होंने कभी खुद नहीं बोला है. आप सब ने आदर दिया है, प्रेम दिया है और बोला है, लेकिन उन्होंने खुद ने अभी इस तरह का प्रचार कभी किया नहीं है. उदयनराजे का एक ही लक्ष्य है कि जिसके लिए कोई नहीं है उनके लिए वो खड़े रहेंगे, और जिनके लिए कोई आवाज नहीं उनके लिए उदयनराजे हैं. और इस लक्ष्य से वो आपके साथ आए हैं, आपके सामने हमेशा खड़े होते हैं, राजकारण में बड़े हैं. और बहुत लोगों ने विरोधी पक्ष, विरोधी उम्मीदवार का नाम लिया या उनके बारे में बात किया, तो मैं पूछना चाहूंगी, तुम्ही ओळखतात का ते विरोधी मतलब कि विरोधी नहीं बोलेंगे, जो दूसरा विरोधी पक्षचे उमेदवार त्यांना ओळखतात का तुम्ही, की कोण आहे, कुठनं आलं ते काय, आणि सीधा आके खासदार के लिए खड़े हो गए हैं. और खरे अर्थाने मतलब कि उदयनराजे को पहचानने लगे हैं. और मीडिया का बहुत बड़ा हाथ है, इसलिए कि आजकल सबके हाथ में सब न्यूज रहती है, सबको दिखता है कौन कैसा है, तो अच्छा या बुरा आपके सामने है. या महिला स्नेह मेळाव्यास कराड, मालकापूर नगर परिषदेच्या सर्व आजी माजी नगरसेविका तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर महिलांची खूप मोठ्या संख्येने उपस्थिती होती. YZ इंडिया टीव्ही कराड. ही होती आजची महत्त्वाची बातमी. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच आपण YZ इंडिया टीव्हीला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलवर क्लिक करून आमच्या नवनवीन अपडेट मिळवा. नमस्कार.